राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कालच मी सुप्रियाताईवर एक व्हिडिओ केला होता आणि कालच अशी बातमी आली की माननीय पवार साहेब बऱ्याच वर्षांनी, मला वाटतं 30-35 वर्षांनंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनात गेले. आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मला वाटतं उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 4 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. केंद्रात ते संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते, आता राज्यसभेचे सदस्य आहेत. अत्यंत ज्येष्ठ असे महाराष्ट्रात ते राजकारणी आहेत. राजकीय मतभेद काही जरी असले तर प्रत्येक राजकारणी, ज्याला थोडं बहुत राजकारण कळतं, तो शरद पवारच्या ज्येष्ठत्वाला सलामच करतो, नतमस्तक होतो. स्वाभाविकपणे पवारसाहेब विधान भवनात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पवारसाहेब, जी माहिती बाहेर येते खरी खोटी याच्याविषयी आत्ताच काही बोलता येणार नाही. आणि ते शिंदे साहेबांच्या केबिनमध्ये आले. शिंदे साहेब त्यावेळेस एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होते, ते ताबडतोब आले. कारण पवारसाहेबासारखा एवढा ज्येष्ठ माणूस आपल्या केबिनमध्ये येतो आणि शिंदे साहेबासारखा नेहमीच ज्येष्ठत्वापुढं विनम्र असणारा व्यक्ती, शिंदे साहेब धावत धावत आपल्या केबिनमध्ये आले आणि पवारसाहेबांचा यथोचित सत्कार केला. पवारसाहेबाचा सत्कार करायला मिळणं, मी काय म्हणलं, राजकीय मतभेद काही जरी असले तरी एक भाग्यच आहे. आणि शिंदेसाहेबासारखा एक नम्र मृदुभाषी यांनी तो सत्कार करणं स्वाभाविक आहे. पण पवारसाहेब आले कशासाठी, या गोष्टीची उत्सुकता जशी विधान भवनात त्यावेळेस जे लोक उपस्थित होते, आमदार असतील, मंत्री असतील, पत्रकार असतील, अजून काही कार्यकर्ते असतील, त्यांना जशी तशी मलासुद्धा आहे किंवा पवारसाहेब कशामुळे गेले. कसं आहे, पवारसाहेब काहीतरी कारण असल्याशिवाय कुठं जात नाहीत. सहज पवारसाहेब आले आणि गप्पा मारत बसलेत असा तो काही प्रकार नाही आहे. एवढं काही पवारसाहेबाजवळ रिकामा वेळ नाही, त्यांची प्रकृती तेवढी त्यांना साथ देत नाही. मग पवारसाहेब आले कशासाठी. आता पवारसाहेब बघा, म्हणजे एकाच वेळेस ते अनेक लक्ष्यावर आपलं शरसंधान करण्याचा प्रयत्न करतात. आता ते विधान भवनात आले. आता याचा अर्थ काय घ्यावा, कारण काही दिवसापूर्वी एक बातमी आली, जयंत पाटील आणि विनोद तावडे. आता विनोद तावडे सध्या केंद्रात फार महत्त्वाच्या पदावर आहेत, अमित शहाच्या अत्यंत जवळचे आहेत. या दोघांची एक बैठक झाली. आता बैठक काय चहा पाण्यासाठी झाली नसेल किंवा हवामान खात्यावर काही चर्चा वगैरे अशी काही नसेल. 2 राजकीय व्यक्ती भेटल्यावर ते राजकारणावर निश्चित चर्चा झाली असेल. मग इकडं सुप्रियाताईंनी मिसेल लिंकवर टीका करायला सुरुवात केली. मग तिकडं कुणीतरी म्हणलं की बाबा हे एकत्र येणार आहेत. म्हणजे पवारसाहेबांनी विधान भवनात येऊन काय साध्य केलं, तर भाजपच्या कोपराला गूळ लावला, जो कधी भाजपला चाटताच यायचा नाही. एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये जाऊन एकनाथ शिंदेला एक प्रकारे नैतिक पाठबळ दिल्यासारखं आहे. कारण पहा, ग्रामीण भागात, आणि मी नेहमी म्हणतो कोणाला पटो न पटो, मी तसा जातपात मानणारा माणूस नाही आहे, पण अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्रामधला प्रमुख मराठा समाज हा एकनाथ शिंदेकडे फार मोठ्या आशेनं पाहतोय. मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. एकनाथजी शिंदेकडं मराठा समाज फार मोठ्या अपेक्षेने पाहतोय. अजितदादाच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या केबिनमध्ये जाणं हे एक प्रकारे एकनाथजी शिंदेला तशी मान्यता देण्यासारखंच आहे. याहूनही शरद पवार साहेबांनी अजून एक साध्य केलं, पार्थ पवार आणि सुनेत्राताईंना अस्वस्थ करून टाकलं. बघा, पवारसाहेब म्हणजे
एका वेळेस ते त्यांच्या एका बंदुकीतून किती ठिकाणी गोळ्या झाडू शकतात ह्याच्यावरून लक्षात घ्या. म्हणजे भाजपशी तिकडं जयंत पाटील बोलत आहेत, तिकडं विधानभवनात येऊन एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये बसलेत. म्हणजे तिकडं भाजप अस्वस्थ, इकडं सुनेत्राताईन पार्थ पवार अस्वस्थ, आणि उरले सुरले राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत आणि वर दिल्लीत खासदार आहेत त्यांनासुद्धा एक दिशा दाखवून दिली. कारण पवारसाहेब नेहमीच म्हणतात मी सकारात्मक राजकारण करतो. उद्या महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनवर शरद पवार गटाच्या खासदारांनी भाजपला पाठिंबा दिला तर आश्चर्य वाटायला नको. पण मी फार लहान माणूस आहे, शरद पवारच्या राजकारणावर काही आपण बोलावं, पण जेवढं काही मला कळतं त्याप्रमाणे पवारसाहेब या उतार वयात भाजपसोबत सरळ जाण्याचं लांछन लावून घेणार नाहीत. पण ते काय म्हणतील, माझं सैन्य मी भाजपकडं पाठवतो, मी एकटा काँग्रेसकडं जातो. खरं म्हणजे अशी एक गोष्ट महाभारतात घडली होती की श्रीकृष्णानं दुर्योधन आणि अर्जुनासमोर एक अट ठेवली, मी एकटा एका बाजूला आणि माझी चतुष्ट सेना जी काही यादवांची सेना आहे एका बाजूला, तुम्ही निवडा काय निवडायचं आहे. अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला निवडलं, दुर्योधनानं सैन्य निवडलं यादवांचं. तो काळ आता उलटा आहे. शरद पवारला निवडून काँग्रेसच्या हाती काय मिळणार आहे हे न समजण्यात की काँग्रेस वेडे नाहीत. पण शरद पवार आपलं सैन्य भाजपकडं पाठवून आपला उद्दिष्ट निश्चित पूर्ण करतील. कदाचित पवाराचं सैन्य म्हणजे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षासोबत जातात याचा कुठंतरी राग रोहित पवारच्या मनात आहे. कारण रोहित पवारला मग तेवढं महत्त्व राहणार नाही आणि त्याची कुठंतरी नाराजगी म्हणून पवारसाहेब खुद्द विधानभवनात आलेत. विधानभवनाचं अधिवेशन चालू आहे आणि रोहित पवार सोबत नाही आहेत. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. याचं उत्तर रोहित पवारच देऊ शकतील. पण कुणीतरी सांगितलं की शिक्षकाचा काहीतरी संप चालू आहे म्हणून रोहित पवार तिकडे गेलेत. रोहित पवार अशी संधी सोडतील का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना की पवारसाहेब विधानभवनात आणि रोहित पवार त्यांच्याबरोबर नाहीत. हे कुठं न पटणारी गोष्ट आहे. काहीतरी पाणी मूर्त आहे मात्र निश्चित. म्हणून पवारसाहेब हे सहज विधानभवनात गेले नाहीत. त्यांच्या प्रत्येक पावलावर वेगवेगळं राजकारण घडत गेलं. मला जेवढं समजलं मी ते आपल्यापुढे मांडलं. धन्यवाद.